मुलांक 5. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक 5 आहे हे जाणून घ्या. विशेषतः या आठवड्याबद्दल बोलायचं झाल्यास हा आठवडा तुम्हाला निश्चित परिणाम संमिश्र स्वरूपाचे देणार आहे. कधीकधी काही प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही, परंतु म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. तुमचे प्रयत्न करत राहा. या आठवड्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही प्रत्येक काम पूर्ण संयमाने केले तर सुसंवादाने तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केलात तर यश तुम्हालाच मिळणार आहे आणि त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान देखील होणार नाही. परंतु तरीही कामात काही प्रमाणात प्रतिकूलता दिसून येईल. बऱ्याच वेळेला लपलेले शत्रू देखील तुमच्या कामात अडचणी निर्माण करू शकतात. हितशत्रू ज्यांना म्हणतात, जे तुमच्या तोंडावर एक बोलतील पण प्रत्यक्षात मात्र वेगळीच कृती करतील. या आठवड्यात आळशीपणा तुमच्या अंगाशी येऊ शकतो. या आठवड्यात कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम घेणे तुम्हाला नुकसानकारक ठरू शकते. जर तुम्ही जोखीम घेतलीत तर तुम्हाला आर्थिक ताप होऊ शकतो. जर तुम्ही संतुलितपणे काम केलेत आणि संयम ठेवलात आणि गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊन जर गुंतवणूक केलीत तर नक्की तुम्हाला यश मिळेल. तुमच्या क्षमतेनुसार निर्णय घ्या. काम पूर्ण करू शकाल आणि स्वतःला मजबूत समजू शकाल. परंतु अति आत्मविश्वास बाळगणे मात्र योग्य ठरणार नाही. जरी बदलाच्या दृष्टिकोनातून मुलांक 5 असणाऱ्यांना आठवडा चांगला असला तरी बदल करणे सोपे नसेल. म्हणजेच काही अडचणींनंतरच तुम्ही बदल करू शकाल. तथापि या आठवड्यात कोणत्याही बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम न घेणे चांगले. जे काही चालू आहे ते तसेच चालू ठेवू द्या. परंतु जर बदल करणे किंवा जोखीम घेणे खूप महत्त्वाचे असेल तर हळूहळू किंवा कमी प्रमाणात जोखीम घेणे योग्य राहील. मुलांक 5 असणाऱ्यांसाठी हा आठवड्याचा उपाय, शिवलिंगावर काळे तीळ 1 मूठ भरून अर्पण करा.